नमो बुद्धाय, जय भीम। आज आपला दीक्षाभूमीवरती आल्याच्या नंतरचा, नागपूरला आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आणि आज आपण निघालोय नागपूर शहरातील वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं बघण्यासाठी। त्याच्यातला पहिला स्थळ आपण बघायला आलेलो आहे फुटाळा, जी या ठिकाणी तलाव आहे तो आपण बघायला आलोय। तर या आपल्या लोकांसोबत आपण फुटाळा तलाव बघूया। या ठिकाणी भारतीय वायुसेनेचा हेलिकॉप्टर सुद्धा इथे प्रस्थापित केलेला इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आपल्या लोकांनाही भेटूया। या ठिकाणी आपले सर्व लोक आलेले आहेत। आपण 24 लोक आणि मला पकडून 25 जण आपण आहोत आणि आपली सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि खूप मस्त सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण एन्जॉय करतात आहे। एकदा आपण एन्जॉयमेंटच्या सुरामध्ये काहीतरी बोलूया। हिप 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 हिप। आजचा दिवस आपला सुरू झालेला आहे आणि फुटाळा तलावानंतर आपण आता लगेचच निघत आहोत पुढचा स्पॉट म्हणजे चिंचोली, ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये वापरलेल्या वस्तूंचा तो संग्रहालय। तर आता भेटूया आपण चिंचोलीला। तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल रूपनंदा थॉट्स। Happy birthday dear Atish, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you। काय सांगू बाई मवा भीम जवा बोले व, काय सांगू बाई मवा भीम जवा बोले व, सूट बूट कोट घालून लोकामधी, सूट बूट कोट घालून लोकामधी, तुके तेव्हा बामनाच्या पोटामधी व माय, तुके तेव्हा बामनाच्या पोटामधी। आता आपण स्मारकाच्या आत आहोत, अर्थात चिंचोली स्मारकाच्या आत आहोत, जिथे बाबासाहेबांनी वापरलेल्या हयातीत त्यांनी वापरलेल्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। तसेच बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि धातू या ठिकाणी आहेत। बाबासाहेबांसोबत ज्यांनी धम्मदीक्षा घेतली ते आदरणीय वामनरावजी गोडबोले यांनी हा संपूर्ण परिसर या ठिकाणी ही जागा घेतली आणि ह्या जागेला दान केलेलं आहे या संपूर्ण स्मारकासाठी। आणि आपण पाहतोय की किती भव्य दिव्य स्मारकांची इथे निर्मिती सुरू आहे। काम अगदी जोरदार पद्धतीने इथे सुरू आहे। तर चला तर मी आपणास बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन करून देतो। या आपण इथे आल्याच्या नंतर सर्वात प्रथम वामनरावजी गोडबोले सरांचं या ठिकाणी आपल्याला तस्वीर दिसते। तसेच बाबासाहेबांचा हा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। ज्या गोपिकाबाई बाजीरावजी ठाकरे यांनी हा संपूर्ण जागा अर्थात 11.36 एकर जागा या स्मारकासाठी इथे दान दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या जागेमध्ये आज हा भव्य दिव्य स्मारक इथे उभा राहिलेला आहे। या आतमध्ये जसं आपण आतमध्ये आलो की आपणाला इथे बाबासाहेबांचे पवित्र अस्थी, पवित्र धातू बाबासाहेबांचे आपल्याला इथे बघायला मिळतात। त्याच्यासोबत त्या काळातले ज्या बातमी आलेल्या आहेत ते पेपर या ठिकाणी, जसं त्यावेळेच्या नवयुगमध्ये संपादक आचार्यजी अत्रे 21 ऑक्टोबर 1956 ची बातमीचा हे कात्रण इथे लावलेलं आहे। असं हा एकच कात्रण नाही, असे बरेचसे कात्रण इथे लावलेले आहेत। त्यांना त्यावेळेस जे जे योग्य वाटले ते सर्व इथे लावलेले आहे। जसं उदाहरणार्थ सिद्धार्थ म्हणून हे मराठी हिंदी पाक्षिक आहे। पूज्य चंद्रमणी महास्तवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार, कोणाला तर बाबासाहेबांना भंते चंद्रमणी ज्यांनी दिलेली आहे त्यांना दीक्षा। आणि ही बघा बातमी आहे 13/10 म्हणजे 13 ऑक्टोबर 1956 ची बातमीचे इथे लावण्यात आलेलं आहे। अत्यंत सुंदर तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती अगदी बाबासाहेबांच्या अस्थीच्या पुढे वरच लावण्यात आलेली आहे। आणि थोडं आपण वरती बघाल तर हे 2 माळ्याचं सध्या आहे आणि ह्याच वस्तू संग्रहालयाचं मोठं जे मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये जो डोम दाखवला तिथे हे सगळं शिफ्ट होणार आहे। या ठिकाणी माईसाहेब आणि बाबासाहेब नवे जग नावाचे ही त्यावेळेच्या पत्राची बातमी आहे।
1965ची ही बातमी आहे. इथे बाबासाहेबांचा रुबाबदार फोटो आहे. अजून आपण असं पुढे पुढे बघत आलो तर आज इथे मराठा जो पेपर आहे आचार्य अत्रे यांचा, हा पेपर आहे 8 डिसेंबर 1956चा हा पेपर आहे, ज्याच्यामध्ये पहिलेच वरती उल्लेख केलेला आहे 10 लाखांच्या विराट लोकसागराचा अखेरचा प्रणाम. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या 2 दिवसानंतरची ही बातमी आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या 2 दिवसानंतरची ही बातमी आहे, ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण अंत्यविधीचा इथे उल्लेख केलेला आहे. धनुर्धारी म्हणून ही बातमी आहे. दलितांच्या दैवताचे महानिर्वाण. पुन्हा प्र.के. अत्रे यांचा पेपर आहे 8 डिसेंबरचा. आंबेडकरांच्या दुःखद निधनाने सारा भारत शोकाकुळ. हाय हाय 7 कोटी अस्पृश्यांचा भाग्यविधाता गेला हो, अशी त्यावेळेची ही हेडलाईन आहे. तथागत भगवान बुद्ध यांचं पेन्सिलने स्वतः बाबासाहेबांनी हा चित्र रेखाटलं होतं. भगवान बुद्धांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेन्सिलने रेखाटलेले रेखाचित्र, जे बाबासाहेबांनी ही पेंटिंग केली होती. तसेच पुन्हा आपल्या माईसाहेब आणि बाबासाहेब यांची ही त्यावेळेची बातमी. पुन्हा 13 डिसेंबरची ही बातमी इकडे पुन्हा लावण्यात आलेली आहे. अगदी आमच्या माता रमाईंचा फोटो सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे. आता आपण पहिल्या माळ्यावर जात आहोत. या ठिकाणी जितक्या वस्तू बाबासाहेबांच्या वापरत्या होत्या, हयातीतल्या वस्तू जेवढ्या आहेत, त्या केमिकल ट्रीटमेंटसाठी सध्या लखनौला पाठवण्यात आलेल्या आहेत आणि 2 वर्षानंतर त्या सगळ्या वस्तू पुन्हा या ठिकाणी मोठ्या स्मारकामध्ये ठेवण्यात येणार आहेत. या वापरात असलेल्या टाय, त्यांचे फोटो इथे दिसतात आपल्याला. या सगळ्या टाय आता तिकडे सध्या केमिकल ट्रीटमेंटला पाठवलेल्या आहेत. बाबासाहेबांनी वापरलेल्या कॅप्स, काही उपकरणं बाबासाहेबांनी वापरलेली आहेत. बाबासाहेबांचा ओरिजिनल टाईपरायटर, बाबासाहेब त्यांचं आंघोळीसाठी जे पाणी तापवलं जायचं किंवा गरम, हे थंड पाण्याचं भांडं आहे त्यांचं. त्याच्यानंतर या सगळ्या वस्तू आता इथे नाही आहेत, यांचे केमिकल ट्रीटमेंट चालू आहे. बाबासाहेब ज्या खुर्चीत बसायची ती खुर्ची, त्यावेळेचा स्टोव, लाकडी कपाट, वैद्यकीय उपकरणं बाबासाहेबांची, असं हे सगळं साहित्य आहे. हा सगळं साहित्य आजच्या घडीला लखनौला आहे. तर पुढेही बघूया आपण अजून काय आपणास मला सांगता येतं, दाखवता येतं. आता आलेलो आहोत नागलोक या ठिकाणी
आणि आज हे आपलं आजच्या दिवसाचं तिसरं ठिकाण आहे नागपुरामधनं बघण्यासाठी. तर चला तर मग आपण आता आत जाऊया. फायनली आपण बुद्ध रूपासमोर जात आहोत. बुद्ध मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय. भव्य दिव्य बुद्ध मूर्ती चारिका करायला निघालेल्या अवस्थेमध्ये ही मूर्ती आहे. तथागतांचा एक पाय पुढे आहे आणि या ठिकाणी चारिका मुद्रेमध्ये भगवान बुद्धांची ही मूर्ती आहे. आपण आणखीन जवळ जाऊया आणि जवळून मूर्तीचं दर्शन घेऊया. आपण पाहताय की अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती आपल्या नजरेत पडते. तसेच आपल्यासोबत जे आपले पर्यटनासाठी आलेले आपली लोक जी आहेत, ही लोक या ठिकाणी सर्व बसलेले आहेत. सर्वांची आपली लोक देखील आपल्याला इथे दिसत आहेत. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण आज नागपूर या ठिकाणी नागलोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि एवढं प्रशस्त गौतम बुद्धांची जो स्टॅच्यू बघितला, खूपच मन भारावून आलं. त्याशिवाय इथला जो परिसर, एवढा मोठा परिसर, त्याशिवाय इथे एक एज्युकेशन कॉलेजसुद्धा आहे जे इथे फ्रीमध्ये सर्वांना शिकवलं जातं. तर अशा आपल्या ठिकाणं आहेत जे आपण प्रत्येकाने आवर्जून भेट दिलीच पाहिजे आणि त्यात जेवढं काय नॉलेज आहे ते आपण आत्मसात करून आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आत्ताच आम्ही तथागतांची भव्य दिव्य अशी प्रतिमा पाहिली आहे आणि आता पुढे जाऊन आम्ही बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा इथे, जी की 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तेव्हा त्यांचं जे रूप होतं ते इथे रूप बघायला मिळते आणि ते खूप इतकं सुंदर आहे की ते बघून आम्ही भारावून गेलोय सगळेजण. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलेला आपल्याला एक मार्ग आहे, जो एक उपदेश आहे, तो सुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे. खूप जबरदस्त लिहिलेलं आहे, ज्याची आपल्या सर्व समाज बांधवांनी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की भाई, यह रास्ता जिम्मेदारी का है. आप सभी को इस बात का ध्यान रखना चाहिए कि हमने कुछ निश्चित किया है. केवल पेट भरना ये मकसद ना बनाए. अपनी आमदनी का कम से कम 20वां हिस्सा धम्म कार्य के देने के लिए निश्चित करें. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप छान असं बाबासाहेबांनी इथे त्यांच्या विचारांचं एक विचार आपल्याला दिलेला आहे. तेव्हा मी संपूर्ण समाज बांधवांना अशी विनंती करेन की त्याने आपल्या कमाईचा, जो कोणतेही हल्ली काम करत असो, आपल्या कमाईचा कमीत कमी 20% हिस्सा जो आहे तो आपल्या समाजासाठी प्रोव्हाइड करेल, अर्पण करेल. धन्यवाद व्हेरी मच. चम्मच आहे तिथे. कशासाठी? कुठेवाले गुलाबजामुन चम्मच. वाटीत बसते. ती वाटी अशी बनवली का एकच बसेल त्याच्यात? आचार्य आमच्या ओळखीच आहे. हा, ते आण्यावरच मागवलेत ना.
नागलोक ह्या ठिकाणी आल्यानंतर खूप चांगलं वाटलं. या ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती मोठ्या प्रमाणात गौतम बुद्धाची मूर्ती आहे, स्टॅच्यू त्या ठिकाणी छान सुंदर अशी काढलेली. त्या ठिकाणी सर्वांचा ग्रुप घेऊन आम्ही फोटो काढला. खूप आनंद वाटला त्या ठिकाणी. आणि आता आम्हाला भोजन वेळच्या वेळी दिलं, त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रसन्न आहोत. जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अधीनदाना वेरमणि सिक्खापदं समादि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूषावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. आपण आलोय बोधिसत्व नागार्जुन महाविहार, नागार्जुन टेकडी या ठिकाणी. समोरच आपल्याला बाबासाहेबांचा स्टॅच्यू दिसत आहे आणि जी समोर जी टेकडी दिसत आहे हीच टेकडी म्हणजे नागार्जुन टेकडी. आणि याच्या अगदी ऑपोजिटला हा विहार इथे बनवण्यात आलेला आहे. बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था आणि अनुसंस्थान केंद्र, ज्याचे अध्यक्ष आहेत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई. आणि त्यांच्याच माध्यमातून हा भव्य दिव्य इथे विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. ताई, कसं वाटलं इकडचा विहार आणि हा परिसर? खूप छान, खूप छान. म्हणजे एवढं खूप दिवसापासूनची इच्छा होती इकडे सगळं येऊन नागपुरातलं सगळं बघावं. ते बघितलं, आज बघून खूप बरं वाटलं. आपण आपले जे प्रेक्षक जे आपले चॅनल बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता? त्यांना संदेश एवढाच देऊ शकते का आम्ही जाऊन आलोय, तुम्ही जाऊन या आणि तुम्ही बघून या. धन्यवाद. मी नागार्जुन टेकडी बौद्ध विहारामध्ये आलेला आहे. आम्हाला खूप सर्वांना आवडलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम.
तो म्हणजे हा सारखा हॉर्न वाजवत होता मशीनवर होते ना सगळं माहिती आहे मग तुला माहिती नाही नाही मित्रांनो, आपण आजच्या दिवसाची जी आपली 2 दिवसीय धम्म सहल आपण जी आयोजित केलेली आहे त्याचा आपला महत्त्वाचा ठिकाण अर्थात ड्रॅगन पॅलेस कामठी नागपूर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि नागपूरच्या असणाऱ्या या ड्रॅगन पॅलेसमध्ये आतमध्ये आपण जात आहोत। तर चला तर आपण आतमध्ये जाऊया। आता आपण ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की एक भव्य दिव्य परिसर या ठिकाणी आपल्यास नजरेत पडतो। ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या अथक प्रयत्नानं या ठिकाणी या पुऱ्या परिसरामध्ये आणि अक्षरशः नागपूर शहराचं अट्रॅक्शन ठरलेली ही वास्तू अर्थात ड्रॅगन पॅलेस। ड्रॅगन पॅलेसच्या आत जाताना उजव्याच हाताला एक सुंदर असं पाण्याचं ज्याला आपण फाउंटन म्हणतो या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि हे जे कारंजे आहे हे खूप सुंदर बनवण्यात आलेलं आहे। याच्या अगदी आजूबाजूला म्हणजे संपूर्णच परिसरामध्ये खूप सुंदर असे झाडं लावण्यात आलेली आहे। गार्डन खूप सुंदर बनवण्यात आलेलं आहे आपण पाहत आहात आणि आपण पाहत आहे की स्वच्छता त्यासोबत जे ड्रॅगन पॅलेस इथलं मुख्य आकर्षण आहे त्याचे असणारे ग्लास अर्थात काच, त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळ्या रंगाचे मार्बल्स हे खूप कॉस्टली आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बरेचसा याच्यातले जे मार्बल असेल काच असेल मी असं ऐकलं की परदेशातून सुद्धा मागवण्यात आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून तथागतांचं काळातील जी मध्य ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जायचं त्या ठिकाणी शांततेच्या वातावरणामध्ये कमी आवाजामध्ये सर्वांना आवाज जाईल अशी ती इकोसिस्टम जी आपल्या देशामध्ये होती ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि आपण पाहत आहे की खूप शांत आणि खूप सुंदर हे ड्रॅगन पॅलेस। समोर तथागतांची मूर्ती आपल्या नजरेस पडते जी चंदनाच्या एकाच लाकडामध्ये बनवण्यात आलेली आहे। तिचं काही टन भगवान बुद्धांच्या या मूर्तीचं वजन आहे। नागपूरमध्ये आपण आलो आणि ड्रॅगन पॅलेस नाही पाहिलं तर मग आपल्याकडनं काहीतरी राहून गेलं याची चुरचूर आपणास लागेल, म्हणून जेव्हाही आपण नागपूरला जाणार तर ड्रॅगन पॅलेसला कधी मिस करू नका। ड्रॅगन पॅलेस फार बघण्यासारखं ठिकाण आहे आणि संध्याकाळी तर आणखीनच सुंदर दिसतं। तर असं हे आपलं सर्वांचं ड्रॅगन पॅलेस। आपण आलोय आपला 2 दिवसाचा नागपूर ते धम्म सहल आपण आयोजित केली होती। ती धम्म सहल आज आपण रिटर्न आलेलो आहोत आणि आज रिटर्न आल्याच्या नंतर जाणून घेऊया आपल्या लोकांच्या आपल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या या संपूर्ण टूर्स बद्दल। अनुभव विचारताय सर, खूप मजा आली आम्हाला आज सुरुवातीपासून आणि आता मी उतरले आमच्या स्टेशनला। हा अनुभव खूप अस्मरणीय आहे की या मेमरीज आम्हाला लाईफ टाइम राहणार आहेत। आजचा परतीचा अनुभव असा आहे की खूप मजा केली, खूप मजा म्हणजे आता बालपण आठवायला लागले। बालपणी ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्यासारख्या वाटतात। हा अनुभव खूपच छान होता आणि जी संधी कैलास जाधवांनी आम्हाला सर्वांनाच दिली की प्लेननी प्रवास करायचा आहे तो अनुभव तर खूपच छान।
तर त्याच्यासाठी कैलासदादांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध केली. धन्यवाद. आमचा नागपूर ते मुंबईचा प्रवास खूप चांगला झाला आणि आम्ही रस्त्यामध्येच होतो टिटवाळा जवळ आहे म्हणून. बाकी कैलास भाऊनी आमचं खूपच चांगली रिस्पॉन्स दिली. आम्ही त्यांना खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.